आणि आता मोठी बातमी येते मुंबईतून। मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून दादर पूर्व भागात पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्ते अक्षरशः दुथडी भरून वाहू लागलेले आहेत आणि संपूर्ण दादर परिसरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। दादर पूर्वेचा हा सखल भाग आहे आणि ज्या भागामध्ये बशीसारखा हा आकार असल्यामुळे पाणी नेहमी साचतं आणि त्या भागात पाणी साचायला सुरुवात झाली। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, काय स्थिती? आपण जर बघितलं प्रज्ञा तर आता दादर पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवर पडताना चित्र आपल्याला बघायला मिळते। अक्षरशः हा मुंबईचा पूर्व द्रुतगती मार्ग आहे आणि या पूर्व द्रुतगती मार्गावरती ज्याप्रमाणे पाणी साचले अक्षरशः नदीचं स्वरूप या पूर्व द्रुतगती महामार्गाला आलेलं आहे आणि गाड्या ज्या या गाड्यांना यातनं मार्ग काढावा लागतोय पाण्यातनं आणि ज्या इलेक्ट्रिक बसेस आहे मोठ्या प्रमाणात त्या देखील काही ठिकाणी बंद पडल्याचं चित्र, इलेक्ट्रिक बस बंद पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि फक्त रस्त्याच्या एकाच बाजूला नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळं या संपूर्ण आपण जे सांगत होतो की मुंबईमध्ये जर असाच मुसळधार पाऊस पडला तर सर्वसामान्य मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत होईल, तशीच परिस्थिती आता ओढवत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या पाण्याचा निचरा होण्यासाठी ज्या काही ड्रेनेज लाईन आहे, जे काही नाल्या आहेत, त्या नाल्यावरची झाकणं काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून पाण्याचा निचरा कसा लवकरात लवकर केला होईल याबाबतचे प्रयत्न सुरू आहे। मात्र आता काहीशी विश्रांती पावसाने घेतली आहे, त्यामुळं ही परिस्थिती आटोक्यात येईल असं वाटतंय। मात्र हे निश्चित सांगता येणार नाही की परिस्थितीवर नियंत्रण येणार की नाही। मात्र संपूर्ण परिसर जर बघितला तर संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरनं पाणी वाहतंय आणि यामुळं आता याचा वाहतुकीवर परिणाम होतोय। ज्या आपण बघतोय काही इलेक्ट्रिकच्या बसेस आहेत, त्या इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये त्यांच्या चार्जिंग असेल, त्यासोबतच बॅटरीसोबत करंट सप्लाय असेल, यामध्ये देखील व्यत्यय येतोय। स्वतः बस चालकांना रस्त्यावरती बस खाली उतरून ते सगळं बघावं लागतंय। ते या सगळ्याची शहानिशा करतात कारण ऐन प्रवासात ऐन पावसात ही बस बंद पडू नये याचा प्रयत्न केला जातोय। तर दुसरीकडे आपण बघतोय माटुंग्यावरनं दादरच्या दिशेने येणारी लेन दाखवतोय, त्या ठिकाणावरनं देखील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने हा संपूर्ण परिसर या ठिकाणी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वाहतुकीचा वेग मंदावला आहे, रस्त्यावर पाणी साचलं आहे, दुचाकी असेल, चारचाकी असेल, वाहनांना या पाण्यातनं रस्ता काढावा लागतोय। यासोबतच ज्या दादर पूर्व पश्चिम ये जा करणाऱ्या किंवा इतर जे उपनगरातनं या दादर टीटी जंक्शन परिसरामध्ये गाड्या येतात त्या देखील त्यांच्यावर देखील याचा परिणाम पडतोय। अद्याप तरी कुठल्या गाड्या पावसात अडकून पडलेल्या नाही, मात्र पाणी जाऊन गाड्या देखील अडकण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अशीच परिस्थिती या संपूर्ण परिसरात राहिली तर या ठिकाणचं जनजीवन आणखी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतो। मी आपल्या कॅमेरामॅनला विनंती करेल कारण ही या बसचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि त्यामुळं वाहतुकीची लांबच लांब रांग कुठपर्यंत लागली हे चित्र आपण दाखवतोय। आपण बघतोय ह्या सगळ्या परिसरात वाहतुकीची लांबच लांब रांग लागलेली आहे कारण या बसचं काम सुरू आहे। बसच्या बॅटरी चार्जिंग पॉईंटमध्ये पाणी शिरलं आहे आणि त्यामुळं बसच्या फंक्शनिंगवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि ते दुरुस्त केलं जात होतं बस चालकाकडनं आणि त्यामुळं वाहतुकीची लांब रांग लागलेली आहे। महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आता हे काम केलं जातं आहे। पाण्याचा निचरा कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न केला जातो आहे। मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि येथे काही तास मुंबईमध्ये जर पाणी अशाच प्रकारचं राहिलं तर ही जी रस्त्याच्या बाजूची काही दुकानं आपल्याला दिसत आहेत त्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरू शकतं। ही सगळी परिस्थिती दाखवतोय आपण। मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा परिसर हा दादर परिसर, दादर पूर्व, दादर टीटी परिसर ज्याला म्हणतात, हा दादर टीटी परिसर। काही ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये आता देखील पाणी शिरलेलं आहे आणि जर पाऊस आणखी वाढला तर मुंबईच्या या इतर काही सोसायट्यामध्ये देखील पाणी पुन्हा शिरण्यास सुरुवात होईल। पाऊस जो आहे थांबला असं म्हणता येणार नाही, फक्त पावसाचा वेग मंदावलेला आहे। जो धो पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस जो पडत होता, तो आता संततधार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पडतोय। त्यामुळे येते काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहे। मात्र हे सगळं प्रज्ञा आपण जर बघितलं तर मुंबईच्या झालेल्या नालेसफाई, गटरसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते कारण महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नालेसफाई झाली असं सांगितलं जात होतं। मात्र सध्या आपण जर बघितलं तर जर नालेसफाई झाली असती तर या भागात पाणी साचलं नसतं। मुंबईच्या
दादरचा जो हिंदमाता परिसर आहे, हिंदमाता परिसरामध्ये गेल्या काही काळापासून पंपिंग स्टेशन त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणावरचा पाण्याचा उपसा केला जातोय, त्यामुळं त्या ठिकाणी पाणी साचत नाही. मात्र आता एक नवा स्पॉट पाण्याचा तयार झालेला आहे मुंबईच्या दादर पूर्व परिसरामध्ये. आणि हे स्पष्ट मुंबईमध्ये नुकतंच सकाळपासून काही तास पाऊस झाला, कारण आपण या ठिकाणी ज्यावेळी पोहोचलो होतो त्याच वेळी पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यावेळी या भागामध्ये पाणी साचलेलं नव्हतं. मात्र साधारण अर्धा तास ते पाऊण तास झालेल्या पावसामुळं या ठिकाणची ही परिस्थिती असेल. तर मुंबई महानगरपालिकेने नेमकं काय केलं, कशा पद्धतीची नालेसफाई केली, यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते. प्रज्ञा. नक्कीच अक्षय, मात्र सध्या ज्या पद्धतीनं हे पाणी साचलेलं आपण पाहतोय, गेल्या काहीच तासात हे पाणी इथे साचलेलं आहे आणि वारंवार आवाहन केलं होतं की पुढच्या काही तासामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे. इथले जे कर्मचारी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण पाणी साचून राहणं हा त्या भागातला अर्थातच बशीसारखा हा भाग असल्यामुळे ते पाणी कायम इथे साचून राहतं. कशा पद्धतीनं पाण्याचा निचरा करणार आहेत? नाही, अलीकडच्या काळात आपण जो भाग बघतोय दादर पूर्वचा प्रज्ञा, तर तो हा भाग नाही ज्या ठिकाणी कायम पाणी साचतंय. गेल्या पावसाळ्यात जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुलनेने कमी पाणी साचत होतं. मात्र पहिल्याच पावसात अशा पद्धतीची परिस्थिती या भागाची होणं हे अपेक्षित नव्हतं. हे जे झालं हे कुठतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही नालेसफाईची कामं केली गेली यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, हे मात्र निश्चित आहे. कारण आपण जर बघितलं तर याच मार्गावरनं काही वेळापूर्वी आपण प्रवास केला. आपण साधारण घाटकोपरपासनं छेडानगर जंक्शनपासनं पूर्व द्रुतगती महामार्ग जो आहे या महामार्गावरनं प्रवास केला. आणि ज्यावेळी सुरुवातीला आपण साधारण 8च्या सुमारास या ठिकाणावरनं 8:30च्या सुमारास बातमी केली, त्यावेळी या ठिकाणी पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचलेलं नव्हतं. मात्र त्यानंतर झालेल्या साधारण 40 ते 45 मिनिट पावसामध्ये 40 मिनिट पावसामध्ये ही परिस्थिती या ठिकाणी ओढावलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी ज्यांच्याशी आम्ही खाजगीत आत्ता बातचीत केली त्यांच्या म्हणण्यानुसार की पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसामध्ये अशी परिस्थिती होणं स्वाभाविक आहे. कारण अनेक ठिकाणचे नाले, त्यावरची झाकणं, ज्या ठिकाणावरनं पाणी जातंय, जे होल्स ठेवले असतात ते चोकअप झालेले असतात, तिथे माती साचलेली असते आणि ती पावसाच्या पाण्यात वाहून जायला काहीसा वेळ लागतो. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. पण असं जर चित्र असेल तर मग नालेसफाई दरम्यान जी कामं केली जातात त्यावेळी काय साफ केलं? माती काढली नाही, गाळ काढला नाही, कचरा काढला नाही, तर मग साफ नेमकं काय केलं हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं ही परिस्थिती ज्या प्रकारची ओढवलेली आहे याचा आतापर्यंत आपण म्हणत होतो की सर्वसामान्य जनजीवनावर परिणाम पडू शकतो, जनजीवन खोळंबू शकतं असं सकाळपासून म्हणत होतो. मात्र जनजीवन विस्कळीत झालं आहे असं आपल्याला आता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ही सगळी प्रज्ञा, वाहनांची रांग बघ, ही वाहनांची रांग गेल्या काही वेळापासून आपण बघतोय आणि ही वाढतच चाललेली आहे. आणि साधारण अर्धा तासापासून या ठिकाणी अशाच प्रकारची वाहतुकीची कोंडी आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर ह्या ज्या बसेस आहेत या ऑलेक्ट्रा बसेस आहेत बेस्टच्या, आणि ह्या ऑलेक्ट्रा बसेस अशा प्रकारे जर पाण्यातनं मार्ग काढत असेल तर निश्चितच त्यांची जी वायरिंग आहे त्यामध्ये पाणी जाऊन या बसेस ज्या आहे बंद पडण्याची दाट शक्यता आहे. आता आपण काही वेळापूर्वी एक बस दुसऱ्या मार्गावर बंद पडली होती, ती दाखवली, जी नॉर्थ बाउंड लेन होती. साऊथ बाउंड लेनवरती देखील बसेसची अशीच परिस्थिती आहे. माटुंगा परिसरात एक बस अशीच रस्त्याच्या बाजूला लागलेली आहे, ती बंद पडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्यातनं या बसेसला देखील मार्ग काढावा लागतो. त्यामुळं सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे असं आता आपल्याला निश्चित म्हणता येईल. या सगळ्याला नेमकं महापालिका. अक्षय, तुम्ही ही दृश्य आम्हाला अशीच दाखवत राहा दादर मधली, कारण आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये CSMT स्थानकावरची दृश्य दाखवतोय, कारण तिथे धुवाधार पाऊस होतोय. अक्षरशः दृश्यमानता सुद्धा आपल्याला प्रचंड कमी झालेली पाहायला मिळते. प्रचंड जोरदार वारे सुद्धा वाहत आहेत आणि जोरदार पाऊस होतोय, अर्थात पाण्याचा निचरा होतोय. मात्र पाऊस जोरदार सुरू आहे. CSMTचं जे स्थानक आहे तिथली ही थेट दृश्य आहेत. या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय विजा सुद्धा कडाडतायत या भागामध्ये आणि प्रचंड असा जोरदार पाऊस झालेला आहे. इथली दृश्यमानता पूर्णपणे गेलेली पाहायला मिळते. दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आपण दादरमधली ही दृश्य बघतोय. दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर दरवेळेला आपण बघतोय हिंदमाता इथं पाणी साचतं. यावेळेला मात्र हिंदमाता इथे पाणी साचलेलं नाहीये. मात्र त्या आधीचा जो थोडा भाग आहे तिथे मात्र पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्या पाण्याचा निचरा करण्याचं काम महापालिका कर्मचारी अगदी सकाळपासून करतायत. तुर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.